तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी अभिजित पाटील. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज चाललोय बघा आपण मांगरूच्या यात्रेला. आणि मित्रांनो, आपण मोरेवाडीला राहायला होतो लहानपणापासून लॉकडाऊन पर्यंत. आणि मोरेवाडी ते मांगरू 2.5 ते 3 किलोमीटर अंतर आहे. मित्रांनो, 1ली ते 4थी पर्यंत मोरेवाडीत शाळा होती आणि तिथून पुढे मांगरूळमध्ये 5वी ते 10वी होती. मग 5वी ते 10वी मांगरूळमध्ये झाल्यानंतर आपण 12वी 11वी 12वी आपण कोकरूडला केली. आणि नंतर आपण तिथून पुढे ग्रॅज्युएशन पर्यंत सरूडला. आई वडील नसल्यामुळे आपण इकडंच राहिलोय बघा पहिल्यापासून. आणि आजी आजोबांना आपल्याला सांभाळायला आणि आपण इकडचं शेती वगैरे सगळं आपणच बघायचं. मग काय पोचलो खांडेकर गल्लीला. आणि ही मेन गल्ली म्हणजे सरळ सरळ गेल्यानंतर वरती डोंगरावर मंदिर आहे चिंतामणीचं. आणि आपण इकडं मग पोचलो, मस्त की व्हिडिओ वगैरे घ्यायचं म्हटलं. आणि इकडे बघा ग्रामपंचायत आहे मांगरूळची. आणि मित्रांनो, आपण मांगरूळमध्ये इथं आल्यानंतर बघा 8वी ते 10वी आपण इथं होतो ह्या वाड्यामध्ये. समोर जे दिसतंय तिथं आपले वर्ग बसायचे खाली आणि वरती. आणि समोर जे दार दिसतंय तिथं ऑफिस होतं. तिथून पुढं गेलो बघा. आणि पुढं जरा गेल्यानंतर गर्दी होती. म्हटलं आता हळूहळू जायला लागतंय. पुढं पण आपल्याच 2 गाड्या होत्या आता. आणि मागे एक भावाची गाडी होती. बाबूशेठ पण आलं होतं. त्यामुळे आता आपल्या घरच्या 4 गाड्या होत्या आता लाईनीनं लावल्या होत्या. म्हटलं लाईनीनं वर जायचं. आणि वर गेल्यानंतर बघा लाईनीनंच साईडला लावल्यात आहे. आणि दाबून घेतल्या कारण की मागल्या गाड्या थोड्या जाणार होत्या. आता त्या गेल्यानंतर पूजन करायचं होतं एका लाईनीत गाड्या लावून. म्हणून बघा इकडे साईडला आम्ही थांबलो होतो मस्त की. तोपर्यंत म्हटलं व्हिडिओ घ्यायचं. हे बाबू शेठ आणि प्रवीण शेठ आपलं मावस भाऊ आहेत. आणि आपलं दाजी आणि बहीण. आणि मित्रांनो, मंदिराच्या मागची साईड आहे. आणि कळस वगैरे बघा दिसतोय ही मागची साईड आहे. आणि इकडे गाड्या बेड्या सगळ्यांनी नटवून वगैरे सजवून आणल्यात आहे. कारण की आजचा दिवस गाड्यांचाच आहे. बैल वगैरे कोंडा असे गुलाल वगैरे लावून मस्तपैकी असे डॉल्बी बिलबी लावून असते सगळी. तिथून पुढं काय म्हटलं गाड्यांचा व्हिडिओ बनवायला लागतोय. म्हणून गाडी घेतली बघा बायकोला लावलेला व्हिडिओ बनवायला. मस्तपैकी म्हटलं व्हिडिओ बनव. काय जास्त काय जमू द्या का नाही तसाच बनवू म्हटले चावून झाडून. आणि मग नंतर काय मग बाबू शेठच्या गाडीचा व्हिडिओ बनवायचा होता. मग बाबू शेठला पण म्हटलं घेऊन ये जरा मस्तपैकी व्हिडिओ बनवू. काय आल्यापासून काय आपल्याला गाडी चालवायला लागत असल्यामुळं व्हिडिओ बनवायला टाईमच नव्हतं. जमल तसं कसं बसं व्हिडिओ काढलं बघा. एवढा वैताग आला होता. उन्हाचा तडाखा एवढा लागत होता का नाही, घामानं वैताग आला होता बघा. सगळ्या गाड्या गेल्यानंतर बघा मंदिराचा येडा मारून पुढल्या साईडला लावून गाड्या लावल्या लाईनीनं. म्हटलं आता पूजन करायचं होतं त्यामुळं गाड्या अशा लावून घेतल्या होत्या बघा. मस्तपैकी एका लाईनीनं बघा सगळ्या गाड्यांचं पूजन वगैरे करून घेतलं. आणि आपण गेलो होतो आत. देवाचं दर्शन वगैरे घ्यायचं म्हटलं आणि यायचं. मग आत गेलो. आत काय व्हिडिओ वगैरे बनवता आला नाही आपल्याला गर्दी असल्यामुळे. इथून पुढे आलो बघा मराठी शाळेजवळ. इथं आपण बघा 5वी ते 7वी शिकायला होतो. आणि इथं आता नवीन इमारत झाल्या. आणि मग चिंतामणीच्या यात्रेतून आल्यानंतर आपण दरवर्षीप्रमाणे कुसायवाडीला गाड्या वगैरे घेऊन जातो, दर्शन वगैरे घेऊन येतो. फायनली तिकडं पोहोचलो आणि म्हणलं व्हिडिओ बनवायचा. इकडं आपली भाची आहे बघा. आणि ह्या साईडला इकडं गाभारा आहे देवाचा. मंदिर नवीनच बांधलंय आता. आणि इकडं प्रवीण शेठ आल्यात बघा. मस्तपैकी गार लागते मंदिरात त्यामुळे खुश आहेत. आणि इकडं माझी बायको आहे बघा. आता काय म्हणते ऐका नुसतं. मस्तपैकी सगळं आवरलं आणि दर्शन वगैरे देवाचं घेतलं जोडीनं. आणि गेलो प्रसाद घ्यायला. प्रसाद इकडं दरवर्षी असतो बघा. मांगरूच्या यात्रेचे गाडे ज्या दिवशी असते त्या दिवशी प्रसादा नक्की इकडं असतोय 100%. आणि आम्ही इकडं मस्तपैकी आता प्रसादाचा आस्वाद घेतलाय. भात वगैरे शेक खीर वगैरे. खीर तर 1 नंबर झाली होती. आणि तिथून पुढं मग काय गेलो गाड्या वगैरे इकडं असं पूजन वगैरे झालं होतं तोपर्यंत. तिथून आवरून सगळं आलो बघा मोरेवाडीत. मस्तपैकी देवांचं दर्शन इकडं माऊल्यांचं दर्शन वगैरे घेतलं. आणि गाडी आपली इकडंच लावणार होतो आता. वर काय नेणार नव्हतं घरी. आणि बाबूशेठ चालले होते वाटेगावला. मग काय मोरेवाडीत आलो. काठी उभा करायची चालली होती. मस्त की म्हटलं आता तोरण्या वगैरे बांधायला लागतात आहे. देवाना तर आपल्याला टायमिंग मध्ये इकडे पोहोचवलंय. हात लागला तर नशिबान चांगला. तोरण्या वगैरे बांधल्या मस्त की काठी उभा केली. आणि आपली काठी नवसाला पावणार आहे बघा. आणि सगळे इथून पुढं मग पाहुणे वगैरे येतात. नवस वेळच बोलतात किंवा नारळ वगैरे देऊन दर्शन वगैरे घेऊन संध्याकाळी काठी आपली मांगरूळला जायला निघते. आणि तिथून पुढं काय मग सकाळी 5:30 वाजताच घरी आणतात. तोपर्यंत बघा कदम मामा लागले आपले नाचायला डॉल्बीच्या तालावरच. तिथनं काय रानात जायचं होतं आपल्याला. आणि जरा प्रसाद वाटायचा होता. आणि दरवर्षी रानात बनवून वाटतो. यावेळेला जरा घरातनं थोडाच बनवून आणला होता. भाच्याला म्हणलं जरा वाट मस्तपैकी. आणि आता नेक्स्ट व्हिडिओ आपला पुढच्या भागात भेटेल. तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा.